जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमच्या बोलण्याला काहीच किंमत नाही, लोक तुम्हाला गंभीरपणे घेत नाहीत? जर तुमचं उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा 8 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक त्या व्यक्तीने अंगीकारल्या पाहिजेत जी आपल्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहे. या गोष्टी केवळ तुमच्या विचारांना नवी दिशा देणार नाहीत, तर तुम्हाला अशी मानसिक ताकदही देतील की ज्याच्या जोरावर तुम्ही केवळ तुमच्या अडचणींवर मात कराल असं नाही, तर तुमच्यावर टीका करणाऱ्यांना आणि तुमचे विरोधक असणाऱ्यांनाही मागे टाकाल. जेव्हा लोकांना तुम्ही अपयशी व्हावं असं वाटत असेल तेव्हा त्यांना हे दाखवून द्या की तुमची ताकद त्यांच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी मोठी आहे. मित्रांनो, जीवनातील सर्वात कठीण क्षण तेच असतात जेव्हा तुम्हाला स्वतःला एकटं आणि पूर्णपणे तुटलेलं वाटतं. जेव्हा प्रत्येकाला तुमचं अपयशी होणं हेच पाहायचं असतं आणि तुमच्या अथक मेहनतीकडे दुर्लक्ष केलं जातं. जेव्हा तुमच्या वेदनांना कोणतंच महत्त्व दिलं जात नाही आणि प्रत्येक पावलावर तुमच्या धैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. जर तुम्ही सध्या अशाच एखाद्या कठीण काळातून जात असाल किंवा तुमच्या जुन्या वाईट सवयींपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असाल तर या गोष्टी तुमच्यासाठी एका नव्या सुरुवातीचं दार उघडू शकतात. या गोष्टी तुम्हाला अशी दिशा दाखवू शकतात जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, लोक तुम्हाला कमकुवत समजतात कारण त्यांना तुमच्या खऱ्या ताकदीची अजून जाणीव झालेली नसते. जर तुमचे विचार योग्य असतील आणि तुमचा स्वतःवर ठाम विश्वास असेल तर कोणतीही अडचण किंवा कितीही वाईट काळ आला तरी तो तुम्हाला कधीच खचवू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात त्या 8 गोष्टी. पहिली गोष्ट, तुमची कमकुवत बाजू प्रत्येकाला दाखवू नका. मित्रांनो, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमकुवतपणा असतो. ही अतिशय नैसर्गिक आणि सामान्य गोष्ट आहे. पण त्या कमकुवत गोष्टी प्रत्येकासमोर उघड करणं नेहमीच योग्य असतं असं नाही. अनेकदा आपण आपल्या अडचणी, दुःख किंवा भावना इतरांशी या अपेक्षेने शेअर करतो की ते आपल्याला समजून घेतील किंवा आपली मदत करतील. पण वास्तव हे आहे की या जगात प्रत्येक व्यक्ती आपल्या दुःखाशी सहानुभूती बाळगतेच असं नाही. काही लोक फक्त तुमचं ऐकतात पण मनापासून तुमच्या पाठीशी उभे राहत नाहीत, तर काही जण तुमच्या कमकुवतपणालाच एक संधी समजतात आणि त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच शहाणपणाचं लक्षण म्हणजे आपल्या कमकुवत बाजू स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवणं आणि त्या कोणासमोर व्यक्त करायच्या याचा शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणं. मित्रांनो, या जगात मोठ्या प्रमाणावर 2 प्रकारचे लोक असतात. पहिला प्रकार म्हणजे ते लोक जे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांच्या परिस्थितीचा वापर कसा करायचा हे चांगले जाणतात आणि दुसरा प्रकार म्हणजे ते जे आपल्या भावनांच्या आहारी जाऊन स्वतःलाच कमकुवत स्थितीत आणून ठेवतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमची कमजोरी उघडपणे इतरांसमोर दाखवता तेव्हा काही लोक तुमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतात, पण अनेकदा ती सहानुभूती केवळ दिखावा असते. असे लोक तुमची परिस्थिती समजून घेण्याऐवजी त्यातून स्वतःचा फायदा कसा करून घेता येईल याचाच विचार करत असतात. म्हणूनच स्वतःला एक मजबूत आणि आत्मविश्वासू व्यक्ती म्हणून सादर करणे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून कोणीही तुम्हाला कमी लेखणार नाही आणि तुमच्याशी चुकीचे वर्तन करण्याचे धाडसही करणार नाही. या संदर्भात ही पहिली गोष्ट आजही तितकीच महत्त्वाची आणि मार्गदर्शक ठरते. मित्रांनो, राजा असो किंवा कोणतेही नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व असो, त्याने आपली कमजोरी कधीही इतरांसमोर उघड करू नये, कारण असे करणे म्हणजे शत्रूला स्वतःविरुद्धच डावपेच आखण्यासाठी खुले आमंत्रण देण्यासारखे आहे. जो व्यक्ती आपल्या कमकुवत बाजू लपवून आत्मविश्वासाने आणि धैर्याने निर्णय घेतो तो केवळ कठीण परिस्थितीतून बाहेर पडत नाही तर आपल्या शत्रूंवर सुद्धा सहज मात करू शकतो. कोणतेही गुपित किंवा वैयक्तिक गोष्ट विचार न करता प्रत्येकासमोर सांगणे म्हणजे स्वतःचेच नुकसान करून घेणे होय. विश्वास ठेवणे आवश्यक आहे, पण प्रत्येकावर विश्वास ठेवणे योग्य नाही. हे देखील या गोष्टीतील एक मूलभूत तत्व आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या वैयक्तिक गोष्टी सांगणे
किंवा आपल्या अडचणी सर्वांसोबत शेअर करणे नेहमीच योग्य नसते. अनेक लोक फक्त जाणून घेण्यासाठी ऐकतात, मदत करण्यासाठी नाही. म्हणून तुमचे विचार, भावना आणि समस्या फक्त त्याच लोकांसोबत शेअर करा ज्यांच्या प्रामाणिकपणावर आणि हेतूंवर तुम्हाला पूर्ण विश्वास आहे. असे केल्याने तुम्ही केवळ फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता असे नाही, तर तुमचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वासही कायम राखू शकता. यासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूत राहणेही तितकेच आवश्यक आहे. आत्मविश्वासाने जगणे आणि स्वतःच्या कमजोरींवर स्वतःच मात करणे माणसाला आतून अधिक सक्षम बनवते. जेव्हा तुम्ही तुमच्या वेदना, भीती आणि अडचणींवर नियंत्रण ठेवायला शिकता, तेव्हा जगही तुम्हाला एका मजबूत व्यक्तीच्या रूपात पाहू लागते. कोणताही माणूस कायमचा मजबूत नसतो, पण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून आणि विचारपूर्वक योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनाला अधिक चांगली दिशा देऊ शकतो. म्हणून निष्कर्ष म्हणून एवढेच म्हणता येईल की आपल्या कमजोरी प्रत्येकासमोर उघड करणे ही शहाणपणाची गोष्ट नाही. आपल्या कमजोरी ओळखा, पण त्यांना आपल्या सामर्थ्यात बदलण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही आत्मविश्वास आणि विवेकाच्या आधारावर निर्णय घेता, तेव्हा तुम्ही केवळ इतरांच्या नजरेत मजबूत बनत नाही, तर स्वतःचे जीवन सुद्धा अधिक यशस्वी आणि आनंदी बनवता. ही गोष्ट आपल्याला हाच संदेश देते. आपले सामर्थ्य जगासमोर दाखवा, पण आपली कमजोरी सर्वांसमोर उघड करू नका. तुम्ही सुद्धा तुमच्या कमजोरी सहजपणे इतरांसोबत शेअर करता का? जर होय, तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आजपासून मी माझी कमजोरी कोणालाही दाखवणार नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला पडताना पाहत असेल, तेव्हाही स्वतःला पुन्हा उभे राहत असल्याची जाणीव ठेवा. मित्रांनो, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा परिस्थितीत आणून उभे करते जिथून वर पाहण्याचे धाडस करणेही खूपच कठीण वाटते. तुम्हाला एकटेपणा जाणवतो, तुम्ही आतून पूर्णपणे तुटलेले असता आणि कधी काळी तुमच्या डोळ्यात चमकणाऱ्या त्या सर्व आशा आता धूसर झालेल्या दिसतात. असे वाटते की तुमचे दुःख समजून घेणारे कोणीच नाही आणि कदाचित तुम्ही असाल किंवा नसाल याने कोणालाही काहीच फरक पडणार नाही. पण हाच तो क्षण असतो जेव्हा काही लोक हार मानतात आणि काही लोक याच ठिकाणाहून उठून इतिहास घडवतात. जेव्हा तुम्ही पडता, तेव्हा फक्त जमीनच तुम्हाला स्पर्श करत नाही, तर तुमचा आत्मविश्वास, तुमची स्वप्ने आणि तुमची ओळखही जणू जमिनीवर आदळते. आणि त्याच वेळी जे लोक कधी काळी तुमच्यासोबत हसत होते, ते एकतर गप्प होतात किंवा तुमच्या अपयशाची खिल्ली उडवू लागतात. तुमचे विरोधक, शत्रू आणि स्पर्धक त्या क्षणाला स्वतःचा विजय समजतात. त्यांना वाटते की आता तुम्ही पूर्णपणे संपलात. पण नेमका इथेच या गोष्टीचा खरा संदेश सुरू होतो. लक्षात ठेवा, पडणे हा कधीच अपराध नसतो. या जगातील प्रत्येक महान व्यक्ती आयुष्यात कधीतरी पडलेली आहे, पण फरक इतकाच होता की त्यांनी पडल्यावर स्वतःला कायमचे पराभूत मानले नाही. त्यांनी आपल्या परिस्थितीला अंतिम मंजिल समजले नाही, तर ते फक्त एक वळण आहे असे मानले. असे वळण जिथून पुनरागमन आणखीन भव्य आणि यशस्वी होऊ शकते. म्हणूनच जेव्हा जग तुम्हाला पडलेले पाहत असेल, तेव्हा तुम्ही स्वतःला पुन्हा उभे राहताना अनुभवले पाहिजे, कारण हीच भावना तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. मित्रांनो, जे लोक आपल्या ध्येयापासून मागे हटतात, ते कधीच यशाच्या दिशेने पुढे जाऊ शकत नाहीत. ही गोष्ट संघर्ष, विवेक आणि आत्मविश्वास यांचा खरा अर्थ स्पष्ट करते. ज्यांना वेळेचे महत्त्व कळत नाही, ते आयुष्यातील प्रत्येक संधी गमावून बसतात. हीच गोष्ट आपल्याला शिकवते की परिस्थितीला कधीही स्वतःवर हावी होऊ देऊ नका. उलट त्या परिस्थितीचाच उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी करा. या गोष्टीचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की परिस्थितीने तुम्हाला कितीही खचवले तरी तुमचा अंतर्मनातील आवाजच तुमचं धैर्य बनलं पाहिजे. जेव्हा सर्व काही हातातून निसटून जाईल, तेव्हाही आशा कधीही सोडू नका, कारण जोपर्यंत तुम्ही आशेच्या आधारावर उभे राहता, तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला कायमचं हरवू शकत नाही. हो, तुम्ही पुन्हा पडालही, पण यावेळी पडून तुटणार नाही, तर पडून शिकाल. तुमचे विरोधक तेव्हाच सर्वात जास्त घाबरतात जेव्हा तुम्ही पडूनही हसत राहता,
कारण त्यांना समजते की जो माणूस संकटातही हसू शकतो तो एक दिवस नक्कीच परत येईल, आणि तो परत येईल तेव्हा पूर्वीपेक्षाही अधिक सामर्थ्यवान बनून येईल. आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा तो फक्त स्वतःचे अपयश बदलत नाही, तर इतरांच्या विचारसरणीलाही बदलून टाकतो. म्हणून जेव्हा लोक तुमच्या पडण्यावर टाळ्या वाजवतील तेव्हा त्या टाळ्यांचा आवाजच तुमच्या अंतर्मनातील प्रेरणा बनवा. स्वतःला सांगा, हे सर्व माझ्यासोबत घडत आहे कारण मला काहीतरी मोठं साध्य करायचं आहे. मला जगाला दाखवून द्यायचं आहे की माझे अस्तित्व नशिबामुळे नाही तर माझ्या धैर्यामुळे आणि जिद्दीमुळे घडलं आहे. ही नीती आपल्या जीवनात उतरवण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट, स्वतःला दोष देणे थांबवा. जे काही घडले त्यात कदाचित तुमची काहीही चूक नव्हती, पण जर तुम्ही त्याच ठिकाणी थांबून राहिलात तर पुढची चूक मात्र तुमचीच असेल. दुसरी गोष्ट, दररोज एक छोटंसं पाऊल पुढे टाका. ते पुस्तक वाचणं असो, एखादं नवीन कौशल्य शिकणं असो किंवा स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधणं असो, प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जाईल. तिसरी गोष्ट, तुमच्या विरोधकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यालाच तुमची ताकद बनवा. ते तुम्हाला जितकं खाली खेचण्याचा प्रयत्न करतील तितकंच तुम्ही अधिक उंच भरारी घ्या. आणि शेवटी हे कायम लक्षात ठेवा, पडणं म्हणजे तुमच्या कथेचा शेवट नसतो, तो एका नव्या अध्यायाची सुरुवात असते. तुम्ही जितक्या वेळा पडाल तितक्या वेळा शिकाल, आणि जो शिकत राहतो तो सतत पुढे जात राहतो. जो पुढे जातो तो स्वतःचं आयुष्य बदलतो आणि जगालाही बदलण्याची ताकद मिळवतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकही करा. मित्रांनो, जेव्हा जग तुम्हाला पडलेला समजते तेव्हा सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक असते. आपले धैर्य, आपली अथक मेहनत आणि प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहण्याची जिद्द आपल्याला एकच गोष्ट शिकवते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर तुमची विचारसरणी खचली नाही तर तुम्ही कधीच हारत नाही. तिसरी गोष्ट, रागात किंवा दुःखात असे कधीही बोलू नका ज्यामुळे तुमचं भविष्य जळून जाईल. तुमच्यासोबत कधी असे घडले आहे का की एखाद्याच्या शब्दांनी तुमच्या आत्म्यालाच खोलवर जखम केली असेल? कोणीतरी इतका मोठा आघात दिला असेल की त्याचे शब्द बाणासारखे थेट तुमच्या हृदयात घुसले असतील. तुम्ही कोणाचीही अपेक्षा न ठेवता त्याची साथ दिली, पण बदल्यात तुम्हाला फक्त फसवणूक, तिरस्कार आणि अपमान मिळाला. अशा वेळी राग येणे स्वाभाविक आहे आणि मनाला वेदना होणेही तितकेच स्वाभाविक आहे. त्या क्षणी मन म्हणते, आत्ता बोल, सगळ्यांसमोर बोल. त्याने जे केले ते सर्वांना सांग. त्याला खाली पाड, त्याला रडताना पहा, कारण त्याने तुला रडवलं आहे. पण थोडा विचार करा, त्या रागाच्या किंवा दुःखाच्या भरात बोललेले काही शब्द तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतात. तुमचे करिअर, तुमची प्रतिमा, तुमचे नातेसंबंध, हे सर्व त्या एका क्षणात दिलेल्या उत्तरामुळे कायमचे बदलू शकते. हे समजणे सोपे आहे, पण प्रत्यक्षात तसे वागणे खूपच कठीण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे तोडून टाकते तेव्हा शांत राहणे ही खरोखरच मोठी परीक्षा असते. पण हे कायम लक्षात ठेवा, शांत राहणे म्हणजे पराभव नव्हे, उलट स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा तो सर्वात मोठा विजय असतो. चला आता या गोष्टीचा आणखीन सखोल अर्थ समजून घेऊया. असे कोणते क्षण असतात ज्यामध्ये माणूस स्वतःच्या शब्दांमुळे स्वतःचेच नुकसान करून घेतो? त्या प्रसंगापासून स्वतःला कसे वाचवायचे आणि अनेक वेळा शांतताच सर्वात प्रभावी उत्तर कशी ठरते हे आपण जाणून घेऊ. समर्थ म्हणतात, ज्याने स्वतःच्या क्रोधावर विजय मिळवला तोच खरा महान योद्धा असतो. समर्थ नेहमी आपल्याला सांगतात की रागाच्या भरात कोणतेही काम करू नये, कारण राग आपल्या बुद्धीवर पडदा टाकतो. तो आपली विचारशक्ती अंध करतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता हिरावून घेतो. समर्थांच्या मते रागाच्या भरात माणूस आपली बुद्धिमत्ता गमावतो आणि त्या क्षणी त्याच्या तोंडून निघालेले शब्द त्याच्या स्वतःच्या आयुष्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. म्हणूनच समर्थ नेहमी रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत असत. त्यांचे मत होते की जेव्हा एखादी व्यक्ती रागात असते तेव्हा ती इतरांचे नुकसान करण्यापेक्षा स्वतःच्या भविष्यालाच अधिक धोक्यात टाकत असते. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये भावनांचा एक अथांग सागर दडलेला असतो.
दुःख, अपमान, राग, मत्सर, एकटेपणा या सगळ्या भावना कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कधी एखादा मित्र विश्वासघात करतो, कधी स्वतःचाच भाऊ शत्रूसारखा वागतो, कधी प्रेमात फसवणूक होते, तर कधी आपल्या मेहनतीचे श्रेय दुसराच घेऊन जातो. अशा वेळी मनामध्ये भावनांचे वादळ उसळते. आपल्याला वाटते आता मी त्याला दाखवूनच देईन, त्याला पूर्णपणे संपून टाकीन. पण नेमकी इथेच आपण सर्वात मोठी चूक करतो. त्या दुःखाच्या आणि रागाच्या भरात आपण असे काही बोलून जातो जे आपल्या स्वतःच्या आयुष्यालाच उद्ध्वस्त करून टाकते. रागात बोललेले शब्द हे तलवारीपेक्षाही अधिक खोल जखम करतात. तलवारीची जखम कालांतराने भरून येते, पण शब्दांनी दिलेली जखम आयुष्यभर मनाला वेदना देत राहते. आणि सर्वात मोठा धोका म्हणजे या शब्दांचे विष दुसऱ्यांपेक्षा अधिक प्रमाणात आपल्यालाच आतून पोखरत राहते. इथेच आपल्याला आचार्य चाणक्य यांचे एक सुंदर उदाहरण बघायला मिळते. मित्रांनो, चाणक्यांचे संपूर्ण जीवन हे राग, अपमान आणि विश्वासघाताच्या अनेक प्रसंगांनी भरलेले होते. एक काळ असा होता की त्यांनी मौर्य साम्राज्याची पायाभरणी केली आणि चंद्रगुप्त मौर्याला एक महान सम्राट बनवले. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांच्याकडे कोणतीही मोठी ताकद किंवा मदत नव्हती, तेव्हा त्यांनी आपले डोके मुंडवले आणि स्वतःच्या सर्व संसारिक वस्तूंचा त्याग केला, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करायचा नव्हता. या कृतीतून हे स्पष्ट होते की ते प्रत्येक परिस्थितीत शांतपणे आणि संयमाने निर्णय घेत असत. त्यांना जेव्हा कधी राग येत असे तेव्हा ते प्रथम शांत होत, परिस्थितीचा सखोल विचार करत आणि त्यानंतरच योग्य पाऊल उचलत असत. आणखी एक प्रसंग सांगितला जातो. एका राजकुमाराने चाणक्यांचा विश्वासघात केला होता, तरीही चाणक्यांनी त्यांच्या विरुद्ध अपमानास्पद शब्दांचा वापर केला नाही. त्याऐवजी त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि योग्य रणनीतीचा वापर करून त्या राजकुमाराचा पराभव केला. चाणक्यांची स्पष्ट नीती होती की रागाच्या भरात कधीही कोणतेही काम करू नये आणि कोणत्याही प्रकारचे कठोर किंवा अपमानजनक शब्द वापरू नयेत. त्यांनी आपली ऊर्जा नेहमी योग्य दिशेने वापरली आणि ती निरर्थक रागात वाया जाऊ दिली नाही. मित्रांनो, जो मनुष्य रागाच्या भरात निर्णय घेतो किंवा कृती करतो, तो स्वतःच्या मूर्खपणाचंच प्रदर्शन करत असतो. राग ही एक विषारी आग आहे. ती सर्वप्रथम तुमच्या विचारशक्तीला जाळते, त्यानंतर नातेसंबंधांना, मग तुमच्या प्रतिष्ठेला आणि शेवटी तुमच्या भविष्यालाही राग करून टाकते. रागाच्या क्षणी आपण स्वतःच्या सर्वात वाईट रूपात असतो. त्यावेळी आपण बोललेला प्रत्येक शब्द लोकांच्या मनात कायमचा कोरला जातो. आपण मनाने कितीही चांगले असलो तरी लोक आपल्याला त्या एका चुकीच्या क्षणावरूनच ओळखू लागतात. समर्थ म्हणतात, जो मनुष्य योग्य वेळी संयम आणि धैर्य राखतो तोच आयुष्यात सर्वोत्तम यश मिळवतो. अशा कठीण प्रसंगी रागावर नियंत्रण ठेवणं हे केवळ आपल्या मानसिक शक्तीचं लक्षण नसतं, तर आपण निर्णय घेताना शहाणे, दूरदृष्टी असलेले किंवा कूटनीतीने वागणारे आहोत हेही सिद्ध करतं. म्हणूनच दुसरी गोष्ट सांगते, राग आणि दुःखाच्या क्षणी शांत राहणं बोलण्यापेक्षा कितीतरी अधिक धाडसाचं असतं. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही विचार करू शकता आणि जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा प्रत्येक परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळू शकता. तुमचा राग क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम कायमस्वरूपी असू शकतात. म्हणून जेव्हा कधी राग येईल तेव्हा बोलण्यापूर्वी फक्त एक क्षण थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी जे बोलणार आहे ते माझ्या भविष्याच्या दृष्टीने योग्य आहे का? हा छोटासा विराम तुमचं आयुष्य मोठ्या नुकसानापासून वाचवू शकतो. जे काही सांगायचं असेल ते आधी कागदावर लिहा, पण ते लगेच कोणालाही पाठवण्याची घाई करू नका. असं केल्याने तुमचं मन हलकं होईल आणि लिहिताना कदाचित तुम्हाला जाणवेल की हे शब्द तुमच्या आयुष्यात विष पसरवू शकतात. कोणालाही उत्तर देण्याची घाई करू नका, कारण अनेक वेळा सर्वात प्रभावी उत्तर म्हणजे शांतता असते. जो मनुष्य आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवू शकतो तोच खऱ्या अर्थाने महान असतो. म्हणून अशी शांतता स्वीकारा जी तुमच्या आत्मबलाची आणि अंतशक्तीची ओळख करून देते. चौथी गोष्ट, जे तुम्हाला तोडतं तेच तुम्हाला घडवतं. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की आयुष्यात जेव्हा सर्वात जास्त अंधार असतो
तेव्हाच कुठेतरी आशेचा एक किरण दिसू लागतो. जेव्हा एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून निघून जाते, जेव्हा प्रचंड मेहनत करूनही तुमच्या हातात काहीच राहत नाही, जेव्हा लोक तुमची थट्टा करतात आणि म्हणतात तुझ्याकडून काहीच होणार नाही, तेव्हा मनाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात काहीतरी तुटतं. ते तुटणं कधी एखाद्या नात्याचं असतं, कधी विश्वासाचं, तर कधी स्वतःच्या ओळखीचं. पण कदाचित हेच तुटणं म्हणजे खरी सुरुवात असते. कारण कोणत्याही नव्या निर्मितीची प्रक्रिया ही विध्वंसापासूनच सुरू होत असते. जसं एखाद्या बीजाला एका विशाल वृक्षात रूपांतरित होण्यासाठी आधी मातीत गाडलं जावं लागतं आणि स्वतःचं कवच फोडावं लागतं, तसंच माणसालाही स्वतःच्या मर्यादा मोडाव्या लागतात, वेदना सहन कराव्या लागतात. तेव्हाच तो आपल्या खऱ्या स्वरूपात समोर येतो. लोक अनेकदा हा प्रश्न विचारतात, जर देव आपल्या भल्याचाच विचार करत असेल तर तो आपल्याला इतकं दुःख का देतो? पण तुम्ही कधी विचार केला आहे का की लोखंड आगीत तापल्याशिवाय धारदार बनत नाही आणि हिरा हजारो टन दाब सहन केल्याशिवाय पृथ्वीच्या गर्भातून बाहेर येऊन अमूल्य ठरत नाही. जी गोष्ट तुम्हाला तोडते तीच तुम्हाला घडवत असते. कारण जर तुम्ही कधीच तुटला नाहीत तर तुम्ही स्वतःला कधीच ओळखू शकणार नाहीत. प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा पडता, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हरता, तेव्हा प्रत्यक्षात तुमचा आत्मा अधिक मजबूत होत असतो आणि तेव्हाच तुम्हाला जाणवतं की तुमच्या आत किती अफाट शक्ती दडलेली आहे. कधी कधी आयुष्यात दुःख आणि संकट यासाठीच येतात की तुमच्या आजूबाजूचे खोटे लोक तुम्हाला ओळखता यावेत आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखावं. मित्रांनो, संकटांमध्येच खरी शक्ती दडलेली असते. जो तुमच्या संघर्षाची वेदना समजू शकतो तोच तुमचा खरा साथीदार असतो. जी गोष्ट तुम्हाला तोडते तीच तुम्हाला अधिक सामर्थ्याने उभं राहायला शिकवते. फक्त अट एवढीच आहे की तुटून हार मानण्याऐवजी स्वतःला पुन्हा उभा करण्याचं धैर्य तुमच्यात असलं पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक असा क्षण येतो जेव्हा सगळंच हातातून निसटत असल्यासारखं वाटतं, जेव्हा मनही साथ देत नाही आणि भविष्य धुसर दिसू लागतं. पण त्या काळात तुम्हाला पुढे नेणारी एकच गोष्ट असते, धैर्य. हे मानण्याचं धैर्य की जे तुटलं आहे ते पुन्हा घडू शकतं. हे समजून घेण्याचं धैर्य की प्रत्येक जखम, प्रत्येक ठेच आणि प्रत्येक अश्रू तुमचं उज्ज्वल भविष्य घडवत असतो. पाचवी गोष्ट, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा लोक तुमच्या शांततेला तुमची कमजोरी समजतात. ते तुमच्या यशाचा मत्सर करतात आणि तुमच्या विरुद्ध बोलू लागतात. तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरवतात, टोमणे मारतात, तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात आणि तेव्हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, आपण त्यांना उत्तर द्यावं का? पण सत्य हे आहे की प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. कारण उत्तर त्यांनाच दिलं जातं जे समजून घेण्याच्या योग्यतेचे असतात. आणि अनेकदा समोरच्याचा हेतू तुम्हाला समजून घेण्याचा नसतो, तर फक्त चेतावणी देण्याचा असतो. जर तुम्ही प्रत्येक फेकल्या जाणाऱ्या दगडाला उत्तर देत बसलात तर तुम्ही कधीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. कधी कधी शांतताच सर्वात प्रभावी शस्त्र ठरते. कारण जो माणूस शांत राहून फक्त मेहनत करत राहतो तोच काळाच्या ओघात आपल्या यशाने स्वतःचं उत्तर देतो. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याचं खरं उत्तर शब्दात नसतं, ते तुमच्या यशात असतं. जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शांत राहून पुढे जाणे हाच सर्वात मोठा बदल असतो. प्रत्येक वेळी भांडल्याने माणूस मोठा होत नाही. अनेकदा दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाणे हाच खरा विजय असतो. जो माणूस आपला मौल्यवान वेळ इतरांशी वाद घालवण्यात वाया घालवतो तो आयुष्यात कधीच खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकत नाही. मौन बाळगणे आणि आपल्या कामात पूर्णपणे मग्न राहणे हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. म्हणून पुढच्या वेळी जर एखादं नातं तुम्हाला तोडून गेलं, एखादी परिस्थिती तुम्हाला रडवून गेली किंवा एखादा पराभव तुम्हाला आतून खचून गेला तर हसून स्वतःला एकच गोष्ट सांगा, धन्यवाद आयुष्य, आता मी स्वतःला पुन्हा घडवणार आहे आणि यावेळी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, अधिक सक्षम आणि अधिक उत्तम बनणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, शांततेचं महत्त्व ओळखा, कारण शब्दांपेक्षा तुमचं यशच सर्वाधिक बोलत असतं.
6वी गोष्ट, प्रत्येक पराभवात एक शिकवण दडलेली असते. जर ती शिकण्याची तयारी तुमच्यात असेल तर. आपण अनेकदा असं गृहीत धरतो की पराभव म्हणजे सर्व काही संपलं. जेव्हा निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाही, एखादं नातं तुटतं किंवा एखादं स्वप्न चुरगळून जातं, तेव्हा असं वाटतं की जणू संपूर्ण जग थांबून गेलं आहे. आपण स्वतःलाच दोष देतो, नशिबाला जबाबदार धरतो आणि अनेकदा इतके खचून जातो की पुन्हा उभं राहण्याची हिंमतच उरत नाही. पण सत्य हे आहे की प्रत्येक पराभवाच्या आत एक अनमोल भेट दडलेली असते. एक शिकवण, एक इशारा आणि योग्य दिशेचा मार्ग. मात्र ही भेट आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण त्या पराभवापासून पळून जाण्याऐवजी त्यातून शिकण्याचा निर्णय घेतो. आयुष्यातील सर्वात मोठे धडे पुस्तकांमधून मिळत नाहीत, ते मिळतात तुटल्यानंतर पुन्हा उभं राहण्यात. जो पडूनही पुन्हा चालायला शिकतो तोच खरा विजेता असतो. मित्रांनो, सतत मिळणारा विजय माणसाला कधी कधी अहंकारी बनवतो, पण पराभव माणसाला अधिक सखोल, अधिक शहाणा आणि अधिक मजबूत बनवतो. पराभव आपल्याला ते शिकवतो जे विजय कधीच शिकवू शकत नाही. विजय आपल्याला कौतुक, सन्मान आणि टाळ्या मिळवून देतो, पण पराभव आपल्याला स्वतःचा खरा चेहरा दाखवतो. तो सांगतो की नेमकी कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, कुठे आपले लक्ष कमी पडले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण खरे कोण आहोत आणि आपण किती मजबूत आहोत. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पडता तेव्हा तुमच्या समोर 2 मार्ग असतात. एक म्हणजे पराभवाला आपल्या स्वाभिमानाशी जोडून घ्यायचं आणि पूर्णपणे खचून जायचं. दुसरा म्हणजे त्या पराभवालाच आपला खरा गुरु मानून स्वतःला अधिक सक्षम बनवायचे. पराभव तुम्हाला थांबवत नाही, तर तो तुम्हाला भविष्यातील मोठ्या विजयासाठी तयार करत असतो. जर तुम्ही नीट पाहिलं तर प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे पराभवाची एक मोठी कहाणी दडलेली असते. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा जग तुमचा न्याय करू लागते. लोक म्हणतात, पाहिलंच ना, आम्ही आधी सांगितलं होतं, हे तुझ्याकडून होणार नाही, आता सगळं सोडून दे. पण हेच लोक जेव्हा तुम्ही पुन्हा उभे राहून यश मिळवता तेव्हा सर्वात आधी टाळ्या वाजवतात. म्हणून हे समजून घ्या की पराभवाच्या काळात जो तुमच्या पाठीशी उभा राहतो तोच खऱ्या अर्थाने तुमचा माणूस असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कठीण काळात तुम्ही स्वतःच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. 7वी गोष्ट, स्वतःची तुलना इतरांशी करू नका, कारण तुमचा मार्ग फक्त तुमचाच आहे. मित्रांनो, कधी तुम्ही स्वतःला दुसऱ्याच्या आयुष्याच्या तराजूत तोलून पाहिलं आहे का? जेव्हा तुमचा मित्र नवीन गाडीतून फिरताना दिसतो, जेव्हा तुमच्यासोबत शिकलेला एखादा विद्यार्थी तुमच्या आधी नोकरी मिळवतो, जेव्हा तुमच्या वयाची एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा अधिक यशस्वी वाटते, तेव्हा मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मी कुठे मागे पडलो? हा प्रश्न दिसायला छोटा वाटतो, पण हाच प्रश्न हळूहळू तुमचा आत्मविश्वास पोखरायला सुरुवात करतो. तुम्ही तुमची मेहनत, तुमची स्वप्न आणि तुमचा स्वतःचा प्रवास विसरून जाता. तुम्ही दुसऱ्याच्या यशाच्या झगमगाटात इतके हरवून जाता की स्वतःचा मार्गच विसरता. आणि तिथून सुरू होतो तुलना करण्याचा विषारी खेळ. असा खेळ जो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ध्येयापासून दूर नेतो. समर्थ म्हणतात, स्वतःची तुलना कधीही इतरांशी करू नका, कारण तुमचा मार्ग फक्त तुमचाच आहे आणि त्याची मंजिल देखील फक्त तुमच्यासाठीच निर्माण झालेली आहे. या जगात प्रत्येक माणसाच्या आयुष्याची एक वेगळी पुस्तक असते. प्रत्येक पान वेगळं असतं, प्रत्येक अध्याय वेगळा असतो आणि प्रत्येक पात्रही वेगळं असतं. तरी सुद्धा आपण वारंवार आपल्या आयुष्याच्या पुस्तकाची तुलना दुसऱ्याच्या पुस्तकाशी करू लागतो. सोशल मीडियामुळे या समस्येला आणखीन खतपाणी मिळालं आहे. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील फक्त सर्वात सुंदर आणि आकर्षक क्षण जगासमोर मांडतो. नवीन गाडी, परदेश प्रवास, लग्नाचा वाढदिवस, नोकरीतील बढती, आणि तुम्ही शांतपणे बसून विचार करता, याच्याकडे इतकं सगळं आहे, माझ्याकडे काय आहे? पण सत्य हे आहे की तुम्हाला त्यांच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी माहीत नसते. तुम्ही फक्त त्यांचे हसरे फोटो पाहत असता, त्यांच्या डोळ्यातील अश्रू नाही. तुम्ही त्यांचा विजय पाहता, पण त्या विजयामागचा संघर्ष पाहत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही हे विसरून जाता की तुमच्या आयुष्याची कहाणी अजून पूर्ण झालेलीच नाही. मित्रांनो, तुलना हा एक चोर आहे. तो तुमचा आत्मविश्वास चोरतो,
तुमचा आनंद चोरतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मौल्यवान वेळ चोरतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःमध्ये कमतरता शोधू लागता तेव्हा तुम्ही स्वतःलाच कमी लेखत असता. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. काही जण लवकर यशस्वी होतात, काहींना थोडा अधिक वेळ लागतो, काही जण उंच भरारी घेतात, तर काही जण हळूहळू पण ठाम पावलं टाकत पुढे जातात. पण यशाचा खरा अर्थ दुसऱ्यांसारखं होण्यात नाही. यशाचा अर्थ आहे स्वतःची स्वप्न स्वतःच्या अटींवर पूर्ण करण्यात. हे तत्व जीवनात उतरवण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा कधी दुसऱ्यांचं आयुष्य पाहून तुम्हाला वाईट वाटेल तेव्हा आपल्या स्वप्नांची यादी लिहा किंवा ती पुन्हा वाचा. त्यामुळे तुम्हाला तुमचं खरं ध्येय आठवेल. दुसरी गोष्ट, सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घ्या. प्रत्येक चमकणारं चित्र हे वास्तव असतंच असं नाही. आपल्या मनशांतीसाठी काही काळ स्क्रोल करणं थांबवा. तिसरी गोष्ट, आपल्या छोट्या छोट्या यशाचाही आनंद साजरा करा. ते यश कितीही छोटं असो, प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या अधिक जवळ घेऊन जात असतं. नेहमी लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य ही कोणाशी स्पर्धा करण्याची शर्यत नाही जिथे तुम्हाला इतरांना मागे टाकायचं आहे. हा एक सुंदर प्रवास आहे जिथे तुम्हाला स्वतःला शोधायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून द्याल त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीपासूनच किती खास आहात. तुमची कहाणी, तुमचा संघर्ष, तुमचं यश हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच लिहिलेलं आहे. तुमच्यासारखं या जगात दुसरं कोणीही होऊ शकत नाही आणि तुम्हालाही दुसरं कोणीतरी बनण्याची गरज नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा मनात विचार येईल की तो माझ्यापेक्षा पुढे गेला आहे तेव्हा स्वतःला सांगा, मी दुसऱ्याची कथा जगत नाही, मी माझी स्वतःची कथा लिहित आहे आणि ती कथा इतकी सुंदर असेल की एक दिवस लोक ती वाचून प्रेरणा घेतील. स्वतःची तुलना कधीही इतरांशी करू नका, कारण तुमचा मार्ग फक्त तुमचाच आहे आणि त्याची चमकही फक्त तुमच्यासाठीच निर्माण झाली आहे. 8वी गोष्ट, स्वतःचा सन्मान करा, नाही तर जग तुम्हाला नाकारून टाकेल. काही लोकांना वाटतं की जर ते नेहमी चांगले वागले, नम्र राहिले, प्रत्येकाचं ऐकलं तर जग त्यांचा आदर करेल. पण सत्य हे आहे की या जगात तुमचा सन्मान तिथूनच सुरू होतो जिथे तुम्ही स्वतःला सन्मान देऊ लागता. जर तुम्ही स्वतःलाच कमी लेखलत तर जग सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करू लागेल. जर तुम्ही स्वतःची किंमत कमी समजलात तर लोक तुम्हाला पायाखाली तुडवायला वेळ लावणार नाहीत. हे जग फक्त हसऱ्या चेहऱ्याचा आदर करत नाही तर खंबीरपणे उभे राहणाऱ्या व्यक्तीचा आदर करतं. जर तुम्हाला स्वतःची किंमत समजत नसेल तर दुसरा ती का समजून घेईल. लोक तिथेच नमतात जिथे त्यांना ताकद दिसते. तुम्ही किती चांगले आहात, इतरांसाठी किती काही केलं आहे याचा कोणी हिशोब ठेवत नाही. लोक तेच पाहतात जे तुम्ही स्वतःबद्दल त्यांना दाखवता. जर तुम्ही स्वतःलाच एखाद्या दुय्यम पात्रासारखं सादर केलं तर लोक तुम्हाला कधीच मुख्य भूमिका देणार नाहीत. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का जेव्हा तुम्ही चूक नसतानाही वारंवार माफी मागता, जेव्हा प्रत्येक वेळी स्वतःला इतरांपेक्षा कमी सिद्ध करता, जेव्हा स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहत नाही तेव्हा लोक तुम्हाला गांभीर्याने घेणंच बंद करतात. मग तुम्ही फक्त एक पर्याय बनून राहता. लोक तुमच्याकडे फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येतात आणि काम झाल्यावर निघून जातात. हाच या समाजाचा नियम आहे. जो स्वतःला मजबूत दाखवत नाही त्याला कोणीही मजबूत समजत नाही. मित्रांनो, हाच खरा स्वाभिमान असतो. जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला ओळखण्यास नकार देते तेव्हाही स्वतःला ओळखणे आणि हा स्वाभिमान तेव्हाच कायम राहतो जेव्हा तुम्ही प्रत्येक पराभवाला एक शिकवण बनवता. स्वतःचा सन्मान म्हणजे स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणे. मग लोक काहीही बोलोत. आणि कधी कधी स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिकणे. स्वतःच्या स्वाभिमानाचे आणखीन एक लक्षण म्हणजे आपल्या दुःखाला वेळ देणे पण त्यात कायमची हरवून न जाणे. आणि शेवटी स्वतःचा स्वाभिमान सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो जेव्हा तुम्ही पडता आणि पुन्हा स्वतःच्या बळावर उभे राहता. मित्रांनो, ही नीती आपल्या जीवनात उतरवण्यासाठी या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, स्वतःबद्दल कमी विचार करणे थांबवा. तुम्ही जसे आहात तसेच पुरेसे आहात.
जर तुम्ही स्वतःला मनापासून स्वीकारू शकलात. दुसरी गोष्ट, नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी इतरांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या मर्यादा ओलांडू नका. जिथे मर्यादा जपल्या जातात तिथे स्वाभिमान टिकून राहतो. तिसरी गोष्ट, आपल्या निर्णयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. स्वतःचा सन्मान तिथूनच सुरू होतो. जिथे तुम्ही आपल्या सत्याशी प्रामाणिक राहता, मग जग काहीही बोलो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आता तुमच्याकडे स्वतःला आणखीन पुढे नेण्याची एक उत्तम संधी आहे. जर तुम्हालाही तुमचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास अधिक मजबूत करायचा असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच प्रेरणादायी कथा, विचार आणि जीवनाला नवीन दिशा देणाऱ्या शिकवणी सतत घेऊन येत राहू. जय जय रघुवीर समर्थ.